तर प्रिय विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा अभ्यासलेला आहे. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधला राहिलेला प्रश्न तिसरा अभ्यासूया. स्टुडंट्स, previous video we complete practice set 3.1 question number 192 and now we are going to study question number 3. तर त्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे पहा. तर पहिले पद आणि सामान्य फरक दिलेला असताना आपण या अगोदर पहिले पद म्हणजे ए असं गृहीत धरत होतो, ज्याला आपण T1 सुद्धा म्हणतो, आणि सामान्य फरक डी असं होतं. तर आता आपल्याला ते पहिले पद म्हणजे ए आणि सामान्य फरक म्हणजे डी काढायचं आहे दिलेली अंकगणिती श्रेणी असताना. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. अंकगणिती श्रेणी दिलेली आहे 5, 1, -3, -7, असं आणखीन पुढे अनंतापर्यंतची पदे आहेत. यानुसार आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद ए काढायचं आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे सामान्य फरक डी काढायचा आहे. आता यामध्ये पहिले पद तर आपण जेव्हा ती अंकगणिती श्रेणी पाहतो तेव्हा पहिल्यांदा जे पहिले पद दिसते त्याला आपण T1 म्हणतो आणि तेच पहिले पद असते. यू नो, इन द गिवन सिक्वेन्स or in the given AP, first term means T1. It is denoted by A. So here T1 is equal to A is equal to 5, T2 is equal to 1, T3 is equal to -3, T4 is equal to -7. आता इथं आपल्याला 4 पदे दिलेली होती. पहिलं पद ज्याला आपण T1 म्हणतो तोच A पण असतो. तर T1 बरोबर 5 आहे, T2 बरोबर 1, T3 बरोबर -3, T4 बरोबर -7 असे अनंतापर्यंतची पद आहेत. पुढची पद आपण डॅश डॅशने दर्शवतो. तर इथं आपल्याला सामान्य फरक कॉमन डिफरन्स फाइंड आउट असं विचारलेलं होतं. तर फॉर फाइंडिंग कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. सामान्य फरक हे आपण डी या अक्षराने दर्शवतो आणि ते कसं काढतो? T2 वजा T1 ने काढतो. यू नो, T2 minus T1, this is known as common difference. You know, Tn plus 1 minus Tn, this is a common difference. Tn plus 1 means next term and T1 means first term, previous term. So here D is equal to T2 minus T1 is equal to 1 minus 5 is equal to -4. जर आपणाला डी काढायचं असेल तर आपण काय करतो? पुढच्या पदातून मागचे पद वजा करतो. पुढचे पद म्हणजे इथं T2 झाले, मागचे पद T1 झाले. जसं की आपण या अगोदरच्या भागामध्ये डी म्हणजे काय असते तर Tn अधिक 1 वजा Tn. जिथं आपण म्हणतो की Tn म्हणजे हे पहिले पद. आता जेव्हा आपण दुसरा आणि तिसऱ्या पदाचा विचार करतो तेव्हा आपण काय करतो? Tn plus 1 वजा Tn करत असताना पुढचे पद कोणते आहे ते Tn अधिक 1 होते आणि जे मागचे पद आहे ते Tn होते. तर इथे D बरोबर T2 वजा T1 बरोबर 1 वजा 5 बरोबर -4. हे पहिला फरक झाला. दुसरा फरक आता T3 मधून T2 वजा करतो. तर T3 minus T2 means here -3 -1. What is -1? -1 is a T2. तर -3 -1 -4. हे झालं दुसरा फरक. दिस इज अ सेकंड कॉमन डिफरन्स. थर्ड कॉमन डिफरन्स T4 minus T3. आता तिसरा फरक काय करणार? T4 मधून T3 वजा करणार. -7 मायनस इन ब्रॅकेट -3. What is -3? -3 is T3 and what is -7? T4. -7 plus 3 is equal to -4. So here the first term A is equal to what? T1 means 5. इथं आपल्याला पहिले पद म्हणजे काय असते? T1 असते, ज्याला आपण A संबोधतो.
आणि तेच आपण पहिले पद बरोबर ए बरोबर T1 बरोबर 5, जे की आपल्याला अंकगणिती श्रेणी पाहिल्याबरोबर पहिल्यांदाच समजते की पहिले पद ए म्हणजेच T1 बरोबर 5. फक्त सामान्य फरक काढण्यासाठी आपण काय केलं, पुढच्या पदातून मागचे पद वजा केलं. फॉर फाइंडिंग द कॉमन डिफरन्स, यू नो हाऊ टू फाइंड कॉमन डिफरन्स, Tn + 1 - Tn. आपल्या भाषेत जर बघायचं झालं तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण सामान्य फरक काढतो तेव्हा पुढच्या पदातून मागचे पद वजा केल्यानंतर आपल्याला सामान्य फरक भेटतो आणि तो डी या आपण अक्षराने दर्शवतो. अशा पद्धतीने या प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला पहिले पद आणि सामान्य फरक विचारलं होतं, ज्यामध्ये पहिले पद ए बरोबर T1 बरोबर 5 आले आणि सामान्य फरक डी बरोबर -4 आले. यानंतर दुसरं उदाहरण, इन सेकंड एक्झाम्पल 0.6, 0.9, 1.2, 1.5, up to dash dash. Again here fourth terms are given. You know T1 is equal to 0.6, T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2, T4 is equal to 1.5, up to dash dash. पुन्हा इथे 4 पदे दिलेली आहेत. आपल्याला सामान्य पद तर कळते, ते शेवटी आपण डायरेक्ट लिहितो की सामान्य पद ए बरोबर T1 बरोबर 0.6. यू नो फर्स्ट टर्म मीन्स T1, ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 0.6. देन फाइंड आउट कॉमन डिफरन्स. तर आता सामान्य फरक काढायचा. पुन्हा T2 वजा T1 0.9 वजा 0.6 बरोबर आले 0.3. देन सेकंड डिफरन्स D इज इक्वल टू T3 मायनस T2. Here T3 is 1.2 minus 0.9 is equal to 0.3. Then T4 minus T3 1.5. 1.5 is what? 1.5 T4 and minus T3 is 1.2. 1.5 minus 1.2 0.3. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या प्रश्नामध्ये उल्लेख असतो की दिलेली जी काही पदे आहेत ती अंकगणिती श्रेणी आहेत असं म्हणल्यानंतर आपला फरक हा स्थिर येणारच. तेव्हा इथं आपलं सामान्य फरक काय आला तर डी बरोबर 0.3 आणि पहिले पद तर भेटतेच आपल्याला ए बरोबर T1 बरोबर 0.6. असा हा दुसरा प्रश्न होता. दिस इज सेकंड एक्झाम्पल. देन थर्ड एक्झाम्पल. अगेन इन दिस थर्ड एक्झाम्पल, फर्स्ट टर्म T1 is equal to 127, T2 is equal to 135, T3 is equal to 143, T4 is equal to 151, up to dash dash. Then for finding common difference, you know D is equal to T2 minus T1, 135 minus 127 is equal to 8. Second common difference, दूसरा सामान्य फरक, D is equal to T3 minus T2. 143 minus 135 is equal to 8. Then D is equal to T4 minus T3. 151 minus 143 is equal to what? 8. Again here common difference is D is equal to 8 and the first term A is equal to T1 is equal to 127. अशा पद्धतीने या तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा पहिले पद ए बरोबर T1 बरोबर किती आले तर 127 आणि सामान्य फरक बरोबर डी बरोबर 8. असं ह्या दिलेल्या जी काही पदे आहेत ती सर्व पदे अंकगणिती श्रेणी आहेत असं प्रश्नात दिलेलं आहे. ऑल द सिक्वेन्सेस आर एन एपी, हेन्स हिअर कॉमन डिफरन्स बिकम्स कॉन्स्टंट. जेव्हा आपण एपी आहे असं कधी म्हणतो इफ कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. तर प्रश्नामध्ये उल्लेख आहे दीज आर एन एपी, ओनली फाइंड आउट कॉमन डिफरन्स अँड फर्स्ट टर्म. सो यू गेट फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 127, द कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 8. ओनली रिमेंबर द डेफिनेशन ऑफ अर्थमेटिक प्रोग्रेशन. If the difference between two consecutive term is constant, then it is known as an AP. Otherwise, no. या अगोदर आपण बघितलं की दोन क्रमागत पदामधला फरक जर स्थिर येत असेल तरच ती अंकगणिती श्रेणी असते.
दिलेल्या आपल्या या सर्व उदाहरणामध्ये ही सर्व पदे अंकगणिती श्रेणीतली आहेत असा उल्लेख केलेला आहे. द find the first term and the common difference for each of the AP means all these examples are of an AP. Hence you get the common difference constant. दिलेली सर्व पदे ही काय आहेत? अंकगणिती श्रेणीची आहेत. यामुळे आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये तो सामान्य फरक हा स्थिर भेटतो. डी बरोबर 8 आला. तसंच इथं पहिलं पद ए बरोबर T1 बरोबर 127 झाले. असं हे तिसरं उदाहरण होतं. Now next fourth example. In fourth example again T1 is equal to 1 by 4, T2 is equal to 3 by 4, T3 is equal to 5 by 4, T4 is equal to 7 by 4, comma up to dash. पुन्हा इथं 4 पदे दिलेली आहेत. ती 4 पदे कोणती? पहिले पद ज्याला आपण T1 ने दर्शवतो तर T1 बरोबर 1/4, T2 बरोबर 3/4, T3 बरोबर 5/4, T4 बरोबर 7/4 अशी ही पहिली पदे, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद आणि चौथे पद आपण दर्शवल्यानंतर इथं आपल्याला सामान्य फरक काढा असं म्हटलेलं आहे. म्हणून तो सामान्य फरक आपण डी न दर्शवतो. म्हणून पहिल्यांदा आपण तिथं डी बरोबर असा उल्लेख करतो. का तर येणारा आपला हा पुढचा जो भाग असेल तो डी मीन्स डी म्हणजेच काय असेल तर सामान्य फरक. यू नो डी फॉर कॉमन डिफरन्स. For common difference, you know which letter used? D. So D is equal to, you know, difference T2 minus T1, 3 by 4 minus 1 by 4. Here denominator same. Write down one time. Then numerator as it is. 3 minus 1. छेद समान आहे. एकदा लिहावा. अंशाची जशास तशी क्रिया करा. तर 3 वजा 1 बरोबर 2 आणि छेद 4. जर आपल्याला संक्षिप्त रूप देता येत असलं तर द्यायचं इथं. जर इथं आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्या संख्या लिहिता येत असतील तर लिहावी. हिअर 2 1 are 2, 2 2 are 4 मीन्स फर्स्ट कॉमन डिफरन्स 1/2. आता पहिला जो फरक येईल तो पुढे येणार हे निश्चित आहे. कारण दिलेली सर्व पदे ही अंकगणिती श्रेणीची आहेत. पुन्हा दुसरा डी करण्यासाठी T3 वजा T2 करावं. तर T3 काय आहे तर 5/4 वजा 3/4. पुन्हा छेद समान एकदा लिहितो. अंशाची जशास तशी क्रिया करतो. पुन्हा ते 2/4 आले. पुन्हा 1/2 असा तो सामान्य फरक आला. पुन्हा आपण तिसरा फरक काढतो. पुन्हा T4 वजा T3 करतो. नेहमी पुढच्या पदातून मागचे पद वजा करावे. फॉर फाइंडिंग कॉमन डिफरन्स यू नो हिअर T4 and previous term T3. T4 minus T3 means common difference. 7 by 4 minus 5 by 4. 7 minus 5 by 4. 2 by 4 is equal to 1/2. So here get the common difference D is equal to 1/2 and the first term A is equal to T1 is equal to 1/4. अशा पद्धतीने पहिले पद A बरोबर T1 बरोबर किती आले तर 1/4 आणि सामान्य फरक D बरोबर किती आले तर 1/2. असं हे प्रश्न क्रमांक 3 मधली आपली एकूण 4 उदाहरणे होती. या अगोदर आपण पहिला आणि दुसरा प्रश्न अभ्यासलो. अशा पद्धतीने आपला जो प्रॅक्टिस सेट मधला 3.1 मधला जो भाग होता तो पहिला, दुसरा आणि तिसरा असे तिन्ही प्रश्न संपले. या तिन्ही प्रश्नांमध्ये आपण अभ्यासलो काय तर अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही कसं ओळखावं. त्याच्यानंतर सामान्य फरक आणि पहिले पद दिलेलं असताना पुढची पदे कशी शोधायचं ते अभ्यासलो. आणि आज आपण अंकगणिती श्रेणी दिलेली असताना सामान्य पद आणि सामान्य फरक कसं लिहायचं असं 3 टप्पे अभ्यासलो. या 3 टप्प्यामध्ये महत्त्वाची बाब काय होती? जो पहिला प्रश्न होता त्यामध्ये आपल्याला जर व्याख्या लक्षात आली की अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही कसं ओळखावं, तर जर त्या 2 क्रमागत पदामधला फरक जर स्थिर येत असेल तर आपण म्हणतो की अंकगणिती श्रेणी आहे, अन्यथा नाहीये. तो फरक आपण Tn अधिक 1 वजा Tn ने दर्शवतो. Tn अधिक 1 वजा Tn हे काय आहे हे पहा. Tn plus 1 if first term is 1 means Tn, then next term Tn plus 1 means 1 plus 1 is equal to 2. Then for finding common difference Tn plus 1 means this is T2.
and Tn means T1. Tn plus 1 minus Tn. This is known as common difference. आता त्याच्या पुढचं जर पद घ्यायचं म्हटलं, आता आपण काय करतो की T3 वजा T2 करतो. आता T3 हा Tn अधिक 1 होतो. Tn अधिक 1 कसं काय? कारण आपण इथं n बरोबर 3 घेतो, n बरोबर 2 घेतो, मग ते 2 अधिक 1 3 होते आणि Tn म्हणजे T2 होतो. म्हणजे Tn अधिक 1 म्हणजे काय झालं, ते T3 आणि वजा T2. हे केवळ एक लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला Tn plus 1, if Tn plus 1 minus Tn you get constant, then it is an AP, otherwise this is not AP. तर सर्वात महत्वाचं, सामान्य फरक जर स्थिर येत असेल, if the common difference between two consecutive terms is constant, then it is an AP, otherwise no. हे पहिल्या प्रश्नात. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण काय अभ्यासलो की जर ए आणि डी जर दिलेला असेल तर अंकगणिती श्रेणीतली पदे कशी शोधावी. तर पुढचं पद शोधण्यासाठी आपण काय करत होतो, मागच्या पदामध्ये सामान्य फरक हे मिळवलं की आपल्याला पुढचं पद भेटत होतं. जसं की आपण T1 बरोबर एक पहिलं पद गृहीत धरलं, इथं आता दुसरं पद मिळवण्यासाठी काय करतो आपण की ए प्लस डी करतो. ए मीन्स T1 प्लस डी. पुन्हा त्याच्या पुढचं पद मिळवण्यासाठी पुन्हा आपण जो सामान्य फरक आहे तो सामान्य फरक हा मागच्या पदामध्ये मिळवत गेलो आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे असलेली पदे भेटली. आजच्या भागात आपण काय अभ्यासलो, जर दिलेलं पदे अंकगणिती श्रेणी जर दिलेली असेल तर त्यावरून सामान्य फरक आणि पहिले पद कसे लिहावे. पहिले पद तर आपल्याला समजते की जे पहिल्यांदा आहे तो पहिले पद होतो, ज्याला आपण ए ने दर्शवतो. यू नो फर्स्ट टर्म, विच इज फर्स्ट टर्म, T1 is known as first term. Then common difference D, find out common difference D by using common difference means T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3, you get common difference. सामान्य फरक काढण्यासाठी आपण काय केलं, पुढच्या पदामधून मागचे पद वजा करत गेलो, सामान्य फरक भेटला. असा हा सोप्या पद्धतीने आपण 3.1 चा भाग सहजपणे जर अभ्यासला तर तो लक्षात राहतो. यानंतरचा आपला जो पुढचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. So here we complete practice set 3.1. Okay, thank you.